श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यातील कठीण वेळ सुद्धा पळून जाईल. तुझ्या आयुष्यातील कठीण वेळ सुद्धा निघून जाईल. आज नक्कीच ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, उद्या त्याच गोष्टी तुझ्या आयुष्यातील आनंदाचं कारण बनतील. आज बऱ्याच गोष्टी अशा घडतात, आज बऱ्याच गोष्टी अशा घडून येतात की आपल्या मनाला असा प्रश्न उठतो की नक्की स्वामी आहेत कुठे, नक्की स्वामी आपल्या सोबत आहेत ना. बऱ्याच गोष्टींमध्ये प्रत्येक स्वामी भक्त स्वतःला एकटं पाहतो. बऱ्याच गोष्टींमध्ये प्रत्येक स्वामी भक्त स्वतःला एकटं पाहतो. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात घ्या. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात घ्या. वेळेचा योग्य उपयोग करा. ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी मेहनत करा. अपयशाला घाबरू नका. शिस्त आणि मेहनत यामुळे यश मिळते. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवत असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. एकाग्रता वाढवा. मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा. मन शांत ठेवा. देव तुमच्या सोबत आहे. सकारात्मक विचार करा. कर्म करत राहा. संयम ठेवा. विश्वास ठेवा. आनंदी राहा. सत्याचं मार्ग निवडा. नेहमी चांगले करा. नेहमी चांगले करा. स्वामी समर्थांचे हे विचार आपल्या जीवनाला योग्य दिशा देणार आहेत. त्यांच्या शिकवणींमध्ये साधेपणा, श्रद्धा आणि सकारात्मकता आहे. जर आपण त्यांच्या विचारांचे पालन केले तर जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकते. म्हणून नक्कीच स्वामींसाठी थोडासा वेळ आज काढच. नक्कीच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढच. कारण की स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द तुला एकटं पडल्यावर सुद्धा साथ देतील. आज या जीवनामध्ये बरीच अशी लोकं आहेत ज्या लोकांनी स्वामींचा अनुभव घेतलेला आहे. स्वामींचा अनुभव सातत्याने एक गोष्ट सांगत आलेली आहे की आज प्रत्येक माणसाचं मन कुठे ना कुठेतरी दुखावलेलं आहे. प्रत्येक माणसाला कोणी ना कोणीतरी सोडलं आहे. आज बऱ्याच स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये ही व्यथा आहेच आहे. हे कलियुग आहे. या कलियुगाची भविष्यवाणी स्वामींनी त्यावेळेतच केलेली. ती भविष्यवाणी सुद्धा तुला सांगणार. स्वामी समर्थांच्या विचारांचे अर्थ, महत्त्व हे सुद्धा तुला सांगणार. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. माणसाचे दृष्टिकोन, माणसाची नजर आणि माणसाचे कर्म हे खूप महत्त्वाचे असतात. हे मुद्दे तर तुला माहिती आहेत. पण या कलियुगातील एकदम कडू सत्य काय आहे? या कलियुगातील एकदम कडू सत्य काय आहे? ते म्हणजे माणसाचे जवळचेच माणसाचा घात करत चाललेले आहेत. आपण ज्यांचा चांगला विचार करतोय ते आपल्याबद्दल चांगला विचार करतायत की नाही, या गोष्टीवर सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. नक्कीच हे जीवन फार वेगळे झालेले आहे. हे आयुष्य फार वेगळे झालेले आहे. हे आयुष्य, हे जीवन संपूर्णतः तुला समजावून देणार आहे. आज फक्त स्वामी समर्थांच्या या शब्दांचा टाळाटाळ करू नकोस. आज फक्त या स्वामी समर्थांच्या विचारांचा कंटाळा करू नकोस. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे शब्द ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून ठेवणार. म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. महत्त्वाचे विचार, महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी, स्वामींच्या शब्दांकडे वळण्यापूर्वी सध्याची काळ आणि या काळाची गरज, सध्याची वेळ आणि या वेळेची खरी गरज तुला सांगतो या वेळेमध्ये असणारी एक खरी परिस्थिती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाची परिस्थिती, जी आज प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त झाल्यामुळे कोणाला ती परिस्थिती दिसत नाहीये. आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, पण ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरतात. वेळ आणि परिस्थिती वाईट असल्यामुळे ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, ती छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, अपंग आहेत, अनाथ आहेत, पुढे पाठी कोणी नाही, अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं. आज मोठ्या
मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेडेपाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते. आज आपल्या अवतीभोवती सुद्धा बरेच असे गरजू लोक असतात ज्यांना खरंच मदतीची फार गरज असते. पण जर नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख राहणार नाही, तर यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट राहणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा टप्पा मध्येच सांगण्याचा एकच तात्पर्य आहे. आज प्रत्येक माणसाला माणुसकीवरून दुर्लक्ष होतोय, त्या माणुसकीवरती लक्ष द्या. आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर ही लोक कधी रडणार नाहीत, ही लोक कधी कोणासमोर हात पसरणार नाहीत. आणि नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. पण सुशांत जगताप, माधुरी घाडे, सीताराम गणगुर्दे, कमल कदम, रुपाली पडले या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मुलाचे काम केले आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये, कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये. आज नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल तुला सांगतोय. पण या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. फुलना फुलाची पाखळी आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र यायलाच हवा. आज प्रत्येक तो माणूस एकत्र यायलाच हवा ज्याला स्वामींनी बरंच काही दिलेलं आहे आजपर्यंत. आज बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला दुखवलं गेलेलं आहे, पण स्वामींनी आपल्यावरती ही परिस्थिती आणलेली नाहीये. आज आपल्या परमेश्वरांनी आपल्याला थोडीफार मदत केलेलीच आहे. तर नक्कीच त्या मदतींमधून सुद्धा इतर कोणाला मदतीचा हात पुढे पसरवणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नको. तर एक शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि नक्कीच एक महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबर स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने एक गोष्ट सांगत असतात, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कदाचित या गोष्टी आपल्या मनाला लागतील, पण कदाचित या गोष्टी आपल्याला पचवता येत नाही, आपल्याला आपली वेळ परिस्थिती स्वीकारता येत नाही. आज बरेच वर्ष झाले तरी सुद्धा आयुष्यातील संकट दूर होत नाहीयेत. आज बराच वेळ झाला, आज बराच काळ झाला, पण आपल्या आयुष्यातील ती पनवती दूर जात नाहीये. आपल्या कुटुंबामध्ये कितीही काहीही केलं तरी सुद्धा ते चांगलेपणा येत नाही आहे, तरी सुद्धा ते आनंद जे आपल्याला हवं आहे ते सुद्धा येत नाहीये. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की यश मिळत नाहीये म्हणजे तू कष्ट केले नाहीयेस. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. नेहमी प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल. आणि वारंवार हारत असाल तर यामध्ये हार तुमची नाहीये, याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करताय त्याच्यापेक्षा चांगलं तुमच्या नशिबात आहे. आज भले तुम्ही जे काही कमवलं आहे तुमच्या मेहनतीने, तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या नक्कीच कष्टाने, त्या कष्टाने ज्या गोष्टी कमवलेल्या आहेत त्या कष्टाच्या गोष्टी सुद्धा दूर जात असतील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कदाचित तुला आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळणार आहे. स्वामी समर्थांची लीला ही खूप वेगळी आहे. स्वामी समर्थांचे विचार तुला सर्व काही सांगून जाणार. आज या कलियुगामध्ये तुला जगायला शिकवणार. थोडासा वेळ स्वामींच्या या शब्दांसाठी काढून बघ, थोडासा वेळ स्वामींच्या या विचारांसाठी काढून बघ. कारण की नेहमी लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या धंब युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी नक्कीच स्वामींची साथ सुद्धा मिळेल. नक्कीच या जीवनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने अनुभव येईलच. नामानेच अंतरंग शुद्ध बनते,
नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते, नामानेच काळजी वाटेनेसे नाहीसे होते, मग तळमळ ही आपोआप जातेच जाते. देवाला हे कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. देवाला हे कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. परमेश्वर सर्व काही पाहत आहे आणि तुझ्या अडचणी पाहून सुद्धा जर तुला असं वाटत नसेल की स्वतः परमेश्वर आपल्याला आपल्या अडचणींमध्ये साथ देत नाहीये, तर ही सर्वात मोठी चुकी आहे. तर ही सर्वात मोठी चुकी आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये हे आयुष्य तुला समजावून सांगणार आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये हे आयुष्य तुला समजावून सांगणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच स्वामी प्रत्येकाला ही शिकवण द्यायची की माणसाने आपल्या विचारांवरती लक्ष ठेवावा, माणसाने आपल्या दृष्टिकोनावर लक्ष ठेवा, माणसाने आपल्या विचारांवरती आपल्या कर्मांवरती लक्ष ठेवावा. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या विचारांची ताकद खूप मोठी असते. जर आपल्या मनात सकारात्मक, जर आपल्या मनात चांगले विचार, आशावादी विचार असतील तर कितीही अडचणी, कितीही टीका, अपयश किंवा वाईट परिस्थिती आली तरी ती आपल्याला पूर्णपणे तोडू शकत नाही. जसं एखाद्या मजबूत झाडाला वारा हलवू शकतो पण उपटू शकत नाही, तसंच सकारात्मक विचार आपल्याला गंभीर ठेवतात. उलट जर मनात सतत नकारात्मक विचार, भीती, शंका, राग, द्वेष, निराशा भरलेली असतील तर बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते आणि आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहे. एक उदाहरण तुला सांगतो, एका स्वामी भक्तांचे उदाहरण तुला सांगतो. दोन व्यक्तींना सारखीच अडचण आली. पहिली व्यक्ती म्हणते ही अडचण आहे पण मार्ग नक्कीच काढेन, पण मी मार्ग नक्कीच काढेन. दुसरी व्यक्ती म्हणते माझं काहीच होणार नाही, माझं काही होणार नाही. पहिली व्यक्ती प्रयत्न करत राहते आणि शेवटी यशस्वी होते. दुसरी व्यक्ती प्रयत्नच करत नाही म्हणून ती तिथेच अडकून राहते. म्हणजे विचारच आपले भविष्य घडवतात. यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकवण तर मिळतेच ना. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलले पाहिजेत. सकारात्मक विचार हे आपले खरे संरक्षण आहे आणि नकारात्मक विचार हे आपले सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनात आशा, आत्मविश्वास आणि चांगुलपणा ठेवला तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संकट आल्यावरती आपल्याला समजतो आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाहीये. आज जर तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्यासोबत कोणी नसेल तर हताश होऊ नकोस, तर निराश होऊ नकोस. कारण की आज ज्यांनी वाईट वेळेमध्ये साथ सोडलेली आहे नक्कीच त्यांना त्यांच्या कर्मांची फळं तर मिळतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याकडून कपटी लोकांनी तुझ्यासोबत तुझ्या वाईट वेळेमध्ये तुला कुठे ना कुठेतरी कपट करून, तुझ्यासोबत कुठे ना कुठेतरी वाईट करून जी पळून जाणार होती ती आधीच निघून गेली. म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या हितासाठी, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या भवितव्यासाठी. म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे ही तुझी गरज आहे. प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे आणि स्वीकार करून त्या गोष्टी नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे तुझे कार्य आहे, हे तुझे कर्म आहे. नक्कीच स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाही, आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. कर्म म्हणजे फक्त मोठी कामे नाहीत तर आपल्याला रोजच्या वागण्या बोलण्यातूनही कर्म घडत असते. आपण कोणाशी प्रेमाने, आदराने वागलो तर त्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि जर आपण कोणाला दुखावलं, त्रास दिलं किंवा अन्याय केला तर त्यातून त्या व्यक्तीचा तळतळाट, मनातून निघालेली वेदना आणि शापासारखी भावना निर्माण होते. या दोन्ही गोष्टी कधीही वाया जात नाही. चांगल्या कर्मांचे फळ आणि वाईट कर्मांचे फळ हे आयुष्यात परत येतच येतं. उदाहरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीच्या मनापासून आशीर्वाद आपल्याला पुढे कधी ना कधीतरी उपयोगी पडतो. पण जर एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला, त्याचा अपमान केला तर त्यातून निर्माण झालेली वेदना आपल्याला भविष्यात अडचणींच्या स्वरूपाच्या रूपाने भोगावी लागते. आपण प्रत्येक कृती करण्याआधी विचार करावा, कारण शब्द आणि वागणूक
यांचा परिणाम खोलवर होत असतो. शब्द आणि वागणूक यांचा परिणाम खोलवर होत असतो. चांगले कर्म करा, प्रामाणिक राहा, इतरांना मदत करा, कारण शेवटी आपले कर्मच आपले भाग्य घडवते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या कर्मांना खूप महत्त्वाचे मान. या जीवनामध्ये कोणी तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी साथ सोडेल, कोणी तुझ्या सोबत उभा राहील, कोणी तुझ्या सोबत उभा नाही. या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस, कारण की ज्या लोकांना जायचं आहे ते जातीलच, ज्या लोकांना राहायचं आहे ते राहतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस. आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपण मनात जे विचार ठेवतो तेच पुढे शब्दाच्या रूपाने बाहेर येतात. आपण कसे बोलतो यावरून आपली वृत्ती दिसते. ते शब्दच पुढे आपल्या कृतीमध्ये बदलतात. आपण वारंवार ज्या प्रकारची कृती करतो त्या आपल्या सवयी बनतात. सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी आपल्या चारित्र्याचे आपले भविष्य ठरते. आपल्या चारित्र्यानेच आपले भविष्य ठरते. म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात विचारांपासून होते आणि स्वामी समर्थांचे तेच अनमोल विचार, स्वामी समर्थांचे तेच जीवन बदलणारे विचार तू आता ऐकत आहेस. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात मी प्रामाणिक राहीन असा विचार असेल तर तो प्रामाणिक बोलतो, प्रामाणिक कृती करतो आणि हळूहळू प्रामाणिकपणा त्याच्या स्वभावाचा भाग बनतो. त्यातून त्याचे चांगले चारित्र्य तयार होते आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. या उलट जर मनात नकारात्मक किंवा स्वार्थी विचार असतील तर शब्द आणि कृतीही तशाच होतात आणि त्यामुळे चारित्र्यही तसेच बनते. नक्कीच आपलं चारित्र्य आणि आपलं स्वार्थ आणि परोपकार, जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ते कदाचित थोड्या काळासाठी पुढे जातील, पण त्यांची प्रगती टिकून राहत नाही. कारण समाजात एकट्याने कोणीही मोठे होत नाही. पण जी लोक इतरांचा विचार करतात, सहकार्य करतात, मदत करतात, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याची प्रगती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. चांगले भविष्य हवे असेल तर चांगले विचार करा. बोलण्यापूर्वी आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. चांगल्या सवयी आणि चांगले चारित्र्य तयार करण्यासाठी नक्कीच भर द्या. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा विचार करा. थोडक्यात आपले विचारच आपले भाग्य घडवतात. म्हणून सकारात्मक, प्रामाणिक आणि इतरांच्या भल्याचे विचार करणारे बना. कारण खरे यश तेच असते जे स्वतःसोबत इतरांनाही आनंद देते. आज तुझ्या आयुष्यातला दीर्घकाळ निघून गेलेला आहे. आज तुझ्या आयुष्यातला बराच वेळ निघून गेलेला आहे या गोष्टी समजण्यात की आज माझ्यासोबत कोण आहे, आज माझ्या आयुष्यामध्ये काय आहे. पण या गोष्टी कधीच समजून घेऊ नकोस. आज जे काही मिळतंय त्या गोष्टींमध्ये समाधानी राहा. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडतील ज्या गोष्टी तुला हव्या आहेत. विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐकून बघ. अतिशय हे सुंदर विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात
आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच. पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्या मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही, कोणासाठी धावत नाही, उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो ज्याच्याकडे खूप पैसा नसतो तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात.
लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात। यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात। एक सारांश तुला सांगतो या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत, पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत। कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात। आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये। कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही। आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण। म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा। कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं। कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात। आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू। आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा, आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू, आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू, आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू। जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ। या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव। आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना तर त्याला करू दे, कारण की त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे, त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस। कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे, कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील, त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये। या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस। आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस। कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं। हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये। स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे। तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत। आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका। हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल। 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा, व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा। मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका। श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर डोळे उघडा। डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल
तर कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्यासोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका.
आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही, आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना, आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही, तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो, त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. आणि नक्कीच तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी. आता महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर ऐकलास, पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार ऐकशील ते जवळपास तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात. स्वामींचा हा विचार खूप साधा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे, माणूस बाहेरून कसा दिसतो, माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे लोक पाहतात आणि त्यावरूनच त्याचे कौतुक करतात. पण हे सगळं बाहेरचं आहे, तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, फसवणूक नाही, तर तो माणूस खरोखरच महान आहे.
तर तो माणूस खरोखरच महान असतो. बाहेरून स्वच्छ कपडं घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आणि लोक जरी तुमच्या कपड्यांची स्तुती करत असेल तर ती परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो. म्हणून आयुष्यात सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ आणि चांगलं मन असणं जास्त महत्त्वाचे आहेत. माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आणि त्यावरूनच एका 2 स्वामी भक्तांचा अनुभव तुला सांगतो. एका गावात 2 माणसं राहत होती. दोन्ही मनापासून स्वामींची भक्ती करत होती. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होती. स्वामींची भक्ती करण्यात मग्न होती. पण एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. श्रीमंत माणूस नेहमी महागडे स्वच्छ कपडे घालायचा. लोक त्याला पाहून म्हणायचे, वा किती छान व्यक्तिमत्व आहे. पण तो मनाने खूप कठोर होता. कोणाला मदत करायचा नाही, लोकांना कमी लेखायचा. दुसरीकडे गरीब माणूस साधे थोडे जुने कपडे घालायचा. लोक कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, पण त्याचं मन खूप स्वच्छ होता. तो नेहमी लोकांना मदत करायचा, प्रेमाने बोलायचा, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. एक दिवस गावात मोठं संकट आलं, पूर आलं. श्रीमंत माणूस स्वतःच्या घरातच सुरक्षित राहिला, पण कुणालाही मदत केली नाही. तो गरीब माणूस मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवू लागला. भूक असताना अन्न वाटलं, थंडी असताना स्वतःचे कपडे दिले. त्या दिवसानंतर प्रत्येक माणसाला समजलं, प्रत्येक स्वामी भक्तांना समजलं, लोकांना समजलं की खरा माणूस कोण आहे. ज्याच्या कपड्यांची स्तुती होते तो मनाने गरीब होता. ज्याच्या कपड्यांची स्तुती होत होती तो मनाने गरीब होता. आणि ज्याची कोणी विचार करत नव्हतं आणि ज्याला कोणी विचारत पण नव्हतं, तो मनाने खूप श्रीमंत होता. शेवटी गावातील एक वृद्ध म्हणाला, स्वच्छ कपडे लोकांना दिसतात, पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. स्वच्छ कपडे लोकांना दिसतात, पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात, देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात सुद्धा दिलेले आहे, विश्वास सुद्धा दिलेला आहे. तो विश्वास ठेवून नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये जर स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहिलास तर आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला हे जग जगायला शिकवणार आहे. पण त्यापूर्वी या विचारांचा अर्थ असा आहे की देवावर श्रद्धा ठेवणे चुकीचं नाही. पण फक्त पूजापाठ करून, अगरबत्ती लावून, नारळ फोडून किंवा घंटा वाजवून सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. देव आपल्याला काही जादूने सगळं देत नाही. उलट देवाने आपल्याला हात, पाय, बुद्धी आणि कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या मेहनतीने आपले आयुष्य घडू शकतो. म्हणजेच देव आपल्याला मार्ग दाखवतो, पण चालायला काम आपल्याला करावं लागतं. त्यामुळे फक्त देवाकडे मागत बसण्यापेक्षा स्वतःचं प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत कष्टही करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. एका गावात विनय नावाचा एक मुलगा होता. तो रोज मंदिरात जायचा, देवासमोर अगरबत्ती लावायचा, हात जोडून देवासमोर प्रार्थना करायचा, देवा मला पास कर, मला चांगले मार्क्स दे. पण एक गोष्ट अशी होती की तो अभ्यास मात्र करत नव्हता. परीक्षा आली, तो नापास झाला. तो खूप नाराज झाला आणि देवावर रागावला. मी रोज पूजा केली तरी देवाने मदत का केली नाही? तेव्हा त्याच्या आजोबाने शांतपणे विचारलं, देवाने तुला हात दिले ना, डोकं दिलं ना, वाचायला डोळे दिले ना? विनय म्हणाला, हो. आजोबा हसून म्हणाले, देवाने तुला सगळं दिलं, पण तू त्याचा वापरच केला नाहीस. त्या दिवशी विनयला समजलं, फक्त प्रार्थना करून काही होत नाही, कष्टही करावे लागतात. पुढच्या वेळी त्याने मन लावून अभ्यास केला, मेहनत केली आणि मग जेव्हा तो पास झाला तेव्हा त्याला देवाने धन्यवाद दिले. तेव्हा त्यांनी स्वतः देवाला जाऊन धन्यवाद दिले की देवा, तुम्ही मला सर्व काही दिलं होतं, त्या गोष्टी मला समजल्या नाहीत. आज तुझ्यावरती कठीण वेळ आहे, आज तुझ्यावरती कठीण प्रसंग आहे. देव सर्व काही नीट करेल. फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर.
आणि नक्कीच क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातं. क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातं. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात, पण आतून स्वच्छ राहण्याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. जीवनात लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण चांगल्या मनाचं फळ आयुष्यभर मिळतं. त्यामुळे बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण स्वच्छ ठेवण्यावर लक्ष द्या. पण या जगात जगताना वास्तव्य समजून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात, त्याला त्रास देणारे हजारो भेटतात. प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेतात, तुमच्या चांगुलपणाचा वापर करतात. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुंकवत बनू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण या जगात टिकण्यासाठी फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, त्याला समज आणि शहाणपणाची जोड लागते. आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा खरी ओळख लोकांची होते. जे वाईट वेळेत साथ सोडतात त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. पण ज्यांनी कठीण काळात साथ दिली, उभं केलं, त्यांचं मोल कधीच विसरू नका. कारण चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, पण वाईट वेळेत जो उभा राहतो तोच खरा आपला असतो. अशा लोकांसाठी आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा. या जीवनामध्ये कायम तू एक गोष्ट लक्षात घेतली असशील की वाईट वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपला साथ सोडून जातात, पण काही असे ठराविक लोक असतात जे आपल्या सोबत असतात. आज जर तुझ्यासोबत कोणी नसेल तर नक्कीच स्वामी तुझ्या सोबत आहेत. आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी, त्या गोष्टी तुझ्या विचारांसाठी, त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक माणूस संकटात सापडतो आणि सगळे त्याला सोडून जातात. शेवटी एकच मित्र त्याच्या सोबत राहतो, त्याला आधार देतो, त्याला उभं राहायला मदत करतो. काही वर्षांनी तो माणूस यशस्वी होतो. त्याला विचारलं जातं की तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हणतो, ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं, आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्यामुळे मी उभा राहिलो. हीच जीवनाची खरी शिकवण आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा विचार करतो की आज मी एकटा पडलोय, आज माझ्यासोबत कोणी नाही, मी काय करणार, मी या जीवनामध्ये यशस्वी कसं ठरणार? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीतून कोणतीतरी शिकवण मिळत असते. फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीला पाहायला लागतं. परिस्थितीकडे पाहायला लागतो. लोकांना वाटतं की फक्त देवाला पूजा केली की सगळं मिळतं. पण स्वामी समर्थ स्वतः सांगायचे, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे, मन दिलेलं आहे, मेहनत करण्याची ताकद दिलेली आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मेहनत तुमची, फळ देणं त्यांचं. त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका. अडचणी या आयुष्यात नसतात, त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. भीती, शंका, संभ्रम हे सगळं आपल्या विचारातून निर्माण होतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजेच भीती सोडा, विश्वास ठेवा. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की मार्ग दिसत नाही, निर्णय घेता येत नाही, मन खूप गोंधळलेलं असतं. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, डोळे बंद करून माझं ध्यान कर. याचा अर्थ फक्त ध्यान देणं नाही, तर स्वतःशी संवाद साधणं आहे. शांत बसून विचार करणं, स्वतःला ऐकणं आणि आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं आहे. कारण अनेकदा उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या आत असतात. जर कोणी तुमचं ऐकत
नसेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, मला सांग, मी योग्य त्या ठिकाणी पोहोचवीन. याचा अर्थ असा आहे की तुमचा विश्वास, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचं नक्कीच सत्य कधीही वाया जात नाही. योग्य वेळी त्याला योग्य दिशा मिळते आणि ती दिशा स्वामी देतात. काही वेळा त्या गोष्टी आपल्याला समजत नाही की मी चांगलं करून सुद्धा मला योग्य दिशा दिसत काय नाहीये, पण नक्कीच योग्य वेळ आली की प्रत्येक दिशा तुला दिसणार. तू फक्त संयमता तुझ्या मनामध्ये बाळग. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नका, ठाम राहा आणि कृतीत आणा. कारण अर्धवट निर्णय आणि अर्धवट प्रयत्न कधीच यश देत नाहीत. जीवनात ठामपणा, विश्वास आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. मन स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा. कष्ट करत राहा, भीती सोडा आणि विश्वास ठेवा. कारण शेवटी जीवन हे दिसतं तसं नसतं. ते समजून घेतलं की सुंदर होतं. ते समजून घेतलं की सुंदर होतं. त्यावरूनच एक स्वामी भक्त आहे आर्यन नावाचा. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय अनुभव घेतलेला आहे, स्वामींनी त्याला काय अनुभव दिलेला आहे, त्याच्या एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला या संपूर्ण जीवनाचं सार समजणार आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात आर्यन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. एक मुलगा राहत होता, खूप साधा, मनाने चांगला आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणारा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, पण आतून तो अनेकदा तुटलेला असायचा. कारण लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. कुणी त्याच्याकडून मदत घेत असे, पण वेळ आली की त्याला एकटं सोडून जात असे. एकदा त्याच्या आयुष्यात खूप कठीण वेळ आली. व्यवसायात तोटा झाला, मित्र दूर गेले आणि ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्याने सुद्धा साथ सोडली. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी इतकं चांगलं असूनही माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? त्या क्षणी त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, मोर नाचताना सुद्धा रडतो. त्याला जाणवलं की बाहेरचं हसू आणि आतील वेदना वेगळी असू शकते आणि हेच जीवन आहे. दुसऱ्या दिवशी तो गावातील एका वृद्ध माणसाकडे गेला. तो वृद्ध नेहमी शांत आणि समाधानी असायचा. आर्यनने त्याला विचारलं, माझ्याबरोबरच असं का होतं? वृद्ध हसला आणि म्हणाला, तू मनाने खूप चांगला आहेस बाळा, पण थोडा व्यावहारिक होणंही गरजेचं आहे. जगात सगळे तुझ्यासारखे नसतात. त्याला स्वामींचे शब्द आठवले, हळवं मन घेऊन फिरू नकोस. आर्यन हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्याने मदत करणं बंद केलं नाही, पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवणं थांबवलं. त्याने मेहनत सुरू ठेवली. लोकांनी सांगितलं, देवावर सोड, पण त्यांना स्वामींचे विचार आठवतात. तू कर्म करत जा. आणि तो काम करत राहिला. त्या काळात एकच माणूस त्याच्या सोबत उभा राहिला, त्याचा जुना मित्र समीरने त्याला कधीच सोडलं नाही. त्याच्या अडचणींमध्ये त्याच्या पाठीशी उभा राहिला. काही वर्षांनी आर्यन पुन्हा यशस्वी झाला. लोक पुन्हा त्याच्या भोवती जमा झाले, पण आता तो बदलला होता. त्याने त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही, ज्यांनी त्याला सोडलं होतं. पण ज्याने त्याला उभं केलं होतं त्याला कधीच विसरला नाही. एक दिवस गावात त्याला विचारलं गेलं, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? एवढं सर्व नुकसान होऊन सुद्धा तू आज पुन्हा त्याच गोष्टीवरती उभा आहेस. आर्यन शांतपणे म्हणाला, मी दोन गोष्टी शिकलो. ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून वास्तव्य समजलं आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्याकडून माणुसकी समजली. त्याने पुढे सांगितलं, अडचणी आयुष्यात नव्हत्या, त्या माझ्या मनात होत्या. ज्या दिवशी मी भीतीवर आणि शंकेवर विजय मिळवला त्या दिवशी मार्ग आपोआप सापडला. आता आर्यन रोज थोडा वेळ शांत बसायचा, डोळे बंद करून स्वतःशी संवाद साधायचा. त्याला जाणवलं की उत्तर बाहेर नाहीत, ती आपल्या आत असतात. त्याचा आत्मविश्वास वाढला, निर्णय ठामपणे आणि तो आयुष्य जगायला लागला. खऱ्या अर्थाने या जीवनाचे अर्थ त्याला समजले आणि स्वामी समर्थांच्या भक्तीने त्याच्या
आयुष्यामध्ये ते आनंद त्याला मिळाले, ज्या आनंदाची तो प्रतीक्षा पाहत होता, ज्या आनंदाची तो वाट पाहत होता. नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामींचे विचार तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे, भाग्यशाली ठरवणार आहे. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत, तुला कधी एकटं सोडणार नाहीत. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो.
कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी
संबंधी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्या घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत. स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत. पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात. आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस. कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही. प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे हे जे विचार तुला सांगितलेले आहे ते विचार तुझे आयुष्य तर बदलतीलच. तुझ्या आयुष्यामध्ये तो दिवस सुद्धा आणतील ज्या दिवसाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत बाळा. कर्मांवरती लक्ष दे. तुझ्या या आयुष्यावरती स्वतः स्वामी लक्ष देतील. स्वामी म्हणतात 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका. कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने शिकवत आलेले आहेत. स्वामी समर्थांचे संदेश सातत्याने शिकवत आलेले आहेत. नक्कीच या जीवनामध्ये कधीच अहंकार बाळगू नये. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे अहंकार. माणसाचा सर्वात मोठा द्वेष म्हणजे राग. या जीवनामध्ये राग आणि अहंकार हा माणसाला संपूर्णतः बर्बाद करून टाकतो. म्हणून कायम सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तो चमत्कार घडवतील ज्या चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. स्वामींची भक्ती खूप वेळापासून करत आहेस पण स्वामींचा कधी आशीर्वाद मिळाला असं तुला वाटत नाहीये. पण स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत. कारण की तू स्वामी समर्थांचे शब्द ऐकण्याची क्षमता ठेवतोस. स्वामी समर्थांचे विचार मनापासून ऐकण्याची क्षमता ठेवतोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझे आयुष्य दिसणार आहे. या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझं आयुष्य शिकणार दिसणार आहे. पण त्यापूर्वी या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप अत्यंत आवश्यक असतात. त्या गोष्टींवरूनच आपला एक स्वामी भक्त आहे रोहन. त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला, त्याच्या आयुष्यामध्ये काय बरं घडलं त्याच्याबद्दल एकदा थोडंफार जाणून घेऊयात. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. तो तरुण होता.
आणि नक्कीच खूप मेहनती होता, पण नशिबाने साथ दिली आणि काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. पैसा आला, नाव आलं आणि हळूहळू त्याच्या मनात एक गोष्ट जन्माला आली, ती म्हणजे अहंकार. आणि स्वामी समर्थांची भक्ती करत असताना त्याला ते गोष्ट माहिती होती की अहंकार हे माणसाने कधी बाळगू नये, पण त्यांनी त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्षित केलं. त्यांनी त्या गोष्टींकडे थोडंफार दुर्लक्षित केलं. तो आता लोकांकडे कमीपणाने पाहू लागला, गरिबांची चेष्टा करू लागला आणि स्वतःलाच सर्वात मोठं समजू लागला. एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले. लोक म्हणत होते की ते स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत. रोहनने त्यांना बोलले, भक्ती करून काहीच मिळत नाही, मेहनत कर. भिक्षा मागून काहीच मिळत नाही आणि नक्कीच त्या देवासमोर हात जोडल्यावर काहीच मिळत नाही, अशी त्याची चेष्टा उडवू लागला. साधूने फक्त हसून त्याला एकच वाक्य सांगितलं, सुख इतकंच मागा की अहंकार वाढणार नाही आणि दुःख इतकेच येऊ दे की देवावरचा विश्वास कधी कमी होणार नाही. रोहन हसून हसून निघून गेला. त्याला त्या शब्दांची किंमतच कळली नाही. काही महिन्यानंतर रोहनच्या आयुष्यात वादळ आलं. त्याचा बिझनेस तोट्यात गेला. जवळची लोक दूर गेली आणि ज्यांना तो कधी कमी समजायचा त्यांच्यापेक्षा तो स्वतः खाली आला. त्या अंधारात त्याला त्या साधूचे शब्द आठवले, कोणाचीही परिस्थिती पाहून हसू नकोस, कारण काळ कोळशालाही हिरा बनवतो. पहिल्यांदा रोहनला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो एकटाच बसला होता, खूप तुटलेला होता. तेव्हा त्याच्या मनात एक आवाज आला, तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही. रोहनने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून खूप प्रार्थना केली स्वामींना. वाईट वेळेमध्ये त्याला स्वामींची आठवण आली आणि जेव्हा त्याच्यावर चांगली वेळ होती तेव्हा तो त्या स्वामींना विसरून गेलेला. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. तो रोज उपवास करू लागला, पण अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा, अहंकाराचा आणि मीपणाचा. तो गरिबांना मदत करू लागला, लोकांशी प्रेमाने वागू लागला आणि प्रत्यक्ष यशात दुसऱ्याचं आनंद शोधू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा बदलू लागलं, पण यावेळी फरक होता. त्याच्याकडे पैसा होता पण अहंकार नव्हतं. त्याच्याकडे यश होता पण त्याची जाणीव होती. आणि नक्कीच अडचणी आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक मार्ग आपोआप निघेल. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक कठीण वेळेचा मार्ग आपोआप निघेल. आणि त्यापासून त्या रोहनने त्याच्या आयुष्यामध्ये जो बदल घडवला त्या गोष्टींचं कारणीभूत फक्त स्वामी होतं. आणि असा तो मानून आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे. अशी बरीच लोक असतात ज्यांना आयुष्यामध्ये अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळेस जर त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले असते तर त्याच्या आयुष्यातील अनुभव त्याला अगोदरच समजले असते. आज तुझ्या आयुष्यातील अनुभव तुला सर्वप्रथम समजून जाणार आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या शब्दांना, तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या गोष्टींना, कारण की हेच शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून देणार आहेत. आणि स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने सांगत आलेले आहेत. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे सोडून जातात, आपली सावली सुद्धा साथ देत नाही, पण स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. हीच खरी श्रद्धा आहे. जेव्हा सगळं आपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात होते. आणि त्यावेळेस जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर अशक्य सुद्धा शक्य होतं. आपण सगळे सुख शोधत असतो, पण सुख मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे, ते आपण विसरतो. स्वामी सांगतात समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल आणि प्रार्थना करा, प्रगती होईल. ही फक्त वाक्य नाहीत तर आयुष्य बदलणारे नियम आहेत. आज आपण सतत तक्रार करतो, तुलना करतो आणि म्हणूनच दुःखी होतो. पण जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. आज जर कोणी तुझी साथ सोडून गेला त्या गोष्टीला स्वीकार, कारण की तो व्यक्ती त्या लायकीचा नव्हता किंवा तो व्यक्ती पुढे जाऊन तुझी साथ सोडणारच होता. त्यापेक्षा तो आत्ताच सोडून गेला, मग तुला त्या गोष्टीचा अनुभव आलं. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असेल, संकट असतील, खूप वय झाला असेल, तरी
सुद्धा तू आज प्रयत्न करतोयस, तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना यश नाही, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, समाधानी राहा. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये समाधान बाळग. बघ, प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ ही होत राहील. येणाऱ्या वेळेमध्ये स्वतः स्वामी साथ देत राहतील. स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये ती ताकद आहे, जी ताकद तुझ्या मनात बसली ना, तर या आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस, या आयुष्यामध्ये कधी एकटा पडणार नाहीस. स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ सोडणार नाहीस. तू फक्त आज स्वामींची साथ सोडू नकोस. स्वामींचे विचार हे कधी दुर्लक्ष करू नकोस. हे स्वामी समर्थांचे शब्द, हे स्वामी समर्थांचे विचार तुझं आयुष्य बदलणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे शब्द, हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेसारखे वागणार आहेत. तर आता नक्कीच वळूयात स्वामींच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील, पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी
चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा, आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले, आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार